जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नित्या निसर्ग संस्थेकडून वडाच्या झाडांचे वृक्षारोपण. वज्रेश्वरी वार्ताहर. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नित्या निसर्ग संस्थेच्या वतीने वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी वज्रेश्वरी, योगिनी, कालिका देवी यांच्या नावाने 3 वडाची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्ष संवर्धनाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. वडाचे झाड दीर्घायुषी असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्याचे मोठे योगदान असल्याने या झाडांची निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि घटत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेता प्रत्येकाने किमान 1 झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन नित्या निसर्ग संस्थेच्या वतीने करण्यात आले. नमस्कार, मी मिलिंद कांबळे. आज आपण आहोत वज्रेश्वरीमध्ये. नित्य निसर्ग या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैभव पवार. आज जागतिक पर्यावरण दिवस. प्रत्येक पर्यावरण किंवा कोणती जयंती असते, महापुरुषांची जयंती असते, त्यांची ते वृक्ष रोपणाचा कार्यक्रम करत असतात. आज प्राथमिक आरोग्य केंद्र इथे वज्रेश्वरी येथे वेणुताई सिस्टर, आमच्या MBBS डॉक्टर, आमच्या मंचिकडना मॅडम, अनिकेत देसले, आमच्या दळवी सिस्टर, हा सगळा उपस्थित आहे. कारण आज इथे 3 झाडं लावण्यात आलेली आहेत. वज्रेश्वरी देवीचं मंदिर आणि तिथे 2 देवी म्हणजे एकूण वज्रेश्वरी, कालिका, रेणुका या 3 देवींचं नाव ह्या वृक्षांना देण्यात आलेलं आहे. आदिवासी समाज हा निसर्गाला देव मानणारा समाज. तर या समाजाची पुढे परंपरा चालू ठेवणारी ही नित्य निसर्ग फाउंडेशन आपल्या परिसरात अनेक उपक्रम राबवत असते. आपल्यासोबत आहेत वैभवजी. वैभवजी, काय सांगाल? आज जागतिक पर्यावरण दिवस आहे. खरं तर हा उपक्रम फक्त 1 दिवसापूर्वी मर्यादित न होता वर्षभर आज आपण हा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. कारण की आज जर आपण बघितलं, हे वाढतं तापमान, आज जवळपास दरवर्षी 1-2 डिग्री तापमान टेम्परेचर वाढत आहे. आज ग्लोबल वॉर्मिंग सारख्या घटनेने संपूर्ण जग भयभीत झालंय. अशा अनेक समस्या आज आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितल्या. ऑक्सिजन आणि बऱ्याचशा आपल्याला सोयी उपलब्ध होत नव्हत्या. तर खरोखर आता पुन्हा एकदा प्रकृती रक्षणासाठी एक पाऊल पुढे केलं पाहिजे आणि सगळ्यांनी ही प्रकृती रक्षणासाठी मोहीम हाती घेतली पाहिजे. धन्यवाद. आपण कोरोनाचा काळ पाहिलाच असेल. कोरोनाच्या काळामध्ये प्रचंड मेहनत घेऊन ह्या डॉक्टर फेरीने आपल्याला वाचवलेला आहे, कृत्रिम ऑक्सिजन घेऊन. तर नैसर्गिक ऑक्सिजनची सोय ही नित्य निसर्ग संस्था करत आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनिकेत देसले. तर काय सांगाल? आपल्या सिस्टर अनेक वर्ष ह्या दिव्यांग सिस्टर आहेत, वेणुताई सिस्टर, ऑक्सिजनचे असतात. काय सांगाल तुम्ही? पिंपळाचं झाड आहे 24 तास आणि वडाचं झाड आहे 22 तास देते. निसर्गाचे नियमच आहे. निसर्गाचे झाडांची आई नैसर्गिकरित्या कार्बन डायऑक्साईड शोधून देते आणि प्राणवायू आपल्याला देत राहते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि जागतिक पर्यावरण दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण सहकार्य केल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर आणि स्टाफचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.